आई आई अगं आई बरं झालं तुम्ही आलात आई खरंच बरं झालं तुम्ही आलात पुजाऱ्यांनी आता सगळं स्पष्ट झालंय आम्हाला सगळं कळलंय ते आले होते पुजारी त्यांनी दादाला आई कृष्णा सगळ्यांना खूप मारलं त्यांनी खूप मारलं आई त्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय मंदिरात मार्गात जे काही गुन्हे घडले ते इतक्या वर्षात ते सगळे पुजाऱ्यांनीच केलेत आम्हाला कळले आम्हाला त्यांनी सांगितले आई आम्हाला मदत करा ना हो आम्हाला मदत करा तुम्हीच आम्हाला मदत करू शकता आई आम्हाला मदत करा त्यांनी खूप गुन्हे केले हो खूप गुन्हे केले ताई त्यांनी गुन्हे केले गुन्हा तर तू केलायस या गावात येऊन महाराजांना ते फोटो देऊन तुझं नाव गाव पत्ता मला सांगून पण एका अर्थी बरंच झालं तू स्वतःहूनच मला सगळं सांगितलंस नाही तर तुझ्या शाळेत येऊन अनिकेतचा पाठलाग करून मला सगळी तुझी माहिती कमवावी लागली असते आणि हे खरं आहे पमाचा खून महाराजांनीच केलाय आणि तुझ्या सगळ्या परिवाराला या गावाबाहेर काढण्यात माझा थोडासा हातभार लागला महाराज त्या नंदूने तुमच्यावर त्याच्या बायकोचा बलात्कार आणि तिचा खून केल्याचा आरोप केलाय लोकांमध्ये कुजबूज चालू आहे तुमच्याबद्दल तुम्ही पण ना महाराज काळ न वेळ बघता स्वतःचा स्वार्थ बघता आता काय करायचं आणि कसं करायचं सांगा जर हे आम्हीच निस्तरायचं तर तुमचा उपयोग काय काहीतरी करा गावात मोठा मान आहे तुमचा लोक ऐकतात तुमचं काय करावं म्हणताय आधी तुमचं सरपंच पद बाईंकडे द्या काय आणि त्याने काय होईल एका स्त्रीचा बलात्कार आणि तिचा खून केला असा आरोप आहे आमच्यावर नारी शक्ती विरुद्ध जर जिंकायचं असेल तर नारीचाच नारा द्यावा लागणार नाही का नवीन सरपंचबाई ग्रामसभेत आमच्याबद्दल 4 चांगले शब्द बोलतील आता एक स्त्रीच आमचं कौतुक करते आमची स्तुती करते म्हटल्यावर लोकांनी ते पटेल ते ऐकतील आणि आपोआपच आमच्यावरचे आरोप हळूहळू संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर पाटलीनबाई नवीन सरपंचबाई काही नवीन कायदेही करतील जसे की राजगुरूंबद्दल कोणी काही आक्षेपार्ह बोललं तर त्याला बहिष्कृत करणं गावाबाहेर हाकलून देणं काय पाटलीनबाई जमेल ना तुम्हाला आमच्याबद्दल 4 शब्द बोलायला चांगले जमेल महाराज एक सांगू तुम्ही चुकून या क्षेत्रात आला खरं तर तुम्ही राजकारणातच असायला हवं होतं पाटलीनबाई धर्म आणि राजकारण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत तिकडच्या बाजूला तुम्ही आणि इकडच्या बाजूला आम्ही मग मध्ये कोणाची काय गरज आहे नाही का आता बघाच आपलं नाणं कसं खणखणीत वाजतं ते येतो आम्ही कल्याण मस्त सदू तू आणि तुझ्या कुटुंबाने आमच्या देवासमान राजगुरूंवर खूप आरोप केले अंतरिक्षा मातेच्या आमच्या श्रद्धेवर तुम्ही अविश्वास दाखवलात खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही खरं तर मृत्यूदंड द्यायला पाहिजे ना हो की नाही पण कायदा हातात नाही घेऊ शकत आम्ही
म्हणून आत्ताच्या आता या क्षणी तुम्ही गावाबाहेर निघून जा. निघा. एक क्षणभर इथे थांबायचं नाही. निघा. चला, निघा. निघा चला. करावंच लागलं मला. पण तुझ्या एक लक्षात येत आहे का, हे जे काही तू बोलतेस, तू मला सांगतेस, कोण ऐकणार आहे? कोणाला जाऊन सांगणार आहेस तू? कुणी ऐकणार नाही तुझं. कोण खरं मानणार आहे ते? कारण मी या गावची सरपंच आहे आणि ते गावचे राजगुरू आहेत. तू कोण आहेस ग? कोण आहेस तू? तू काहीही केलंस, कितीही रडलीस, आरडाओरडा केलास तरी कायद्याचा फायदा तुला होणार नाही. कळलं मी काय बोलते ते? कळलं का? ओळखलात का यांना? सदू कुंभार आणि त्याचं कुटुंब. नाही ओळखलं? मी सांगते. 24 वर्षांपूर्वी याला आपण गावातून हाकलून दिलं होतं. का? तर यांनी राजगुरूंवर नको नको ते आरोप केले होते. एवढं करूनही यानं आपल्या मुलीला परत याच गावात पाठवलं आणि तिने सुद्धा तेच केलं. राजगुरूंवर आरोप केले. तुम्हाला काय वाटतं, काय शिक्षा द्यायला हवी याला? मला तर वाटतंय याला आणि याच्या कुटुंबाला दगडानं ठेचून ठेचून मारलं पाहिजे. पण असं नाही करू शकत. कायदा हातात नाही घेऊ शकत ना. कायद्याचा मान राखायलाच हवा. हो सरपंच बाई, कायद्याचा सन्मान तुम्ही राखा, पण आमच्या राजगुरूंचा अपमान करायला आम्ही जिवंत ठेवत नाही. बघतोच काय, द्यायला मार मार अजून. हे बघा, माझ्या दादांना आणि माझ्या कुटुंबाला जर कोणी मारलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आणि त्याला तुम्ही सगळे जबाबदार असाल. सगळे. हे राजगुरू, सरपंच बाई आणि सगळं रवळगाव. तुम्हा सगळ्यांची अशी समजूत आहे ना की इथे जर एखादी स्त्री पावली तर तिचा मृत्यू होतो. तुमच्या या अंधश्रद्धेला आज मी आव्हान देते. मी ह्या बारव्यात पोहून दाखवेन. अंतरिक्षा माता माझ्या बरोबर. तिला माहितीये सत्य. या राजगुरूंचं, सरपंच बाईंचं, सगळ्यांचं सत्य तिला माहिती. आणि जर माझा मृत्यू झाला तर तुमची अंधश्रद्धा तुमच्यापाशी, पण जर माझा जीव वाचला तर तुम्हीच ठरवा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की या भावट्या राजगुरूंच्या. बोला, आहे मंजूर?
कौतुक करू तुझं. खरंच माझं मत आहे आपण हिला 12 मध्ये पोहण्याची परवानगी दिली पाहिजे. या गावात 12 पोहण्याचा मान फक्त राजगुरूंचा, तशी परंपरा सुद्धा इथली. आणि या धाडशी मुलीनं त्या परंपरेला आव्हान दिलंय. हो ना अनिकेत? कुठला मुहूर्त ठरूया हिला पोहण्याचा? येत्या पौर्णिमेचा मुहूर्त चांगला आहे. हा, शिवाय तिची आत्या सुद्धा पौर्णिमेच्या दिवशीच 12 पोहायला गेली होती. हो हो हो. अंतरिक्षा मातेचा, अंतरिक्षा मातेचा, अंतरिक्षा मातेचा, अंतरिक्षा मातेचा. मला मंजूर आहे. येत्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर मी या 12व्यामध्ये पोहणार. दादा सावकाश सावकाश. गौरव अरे काय करतो? सावकाश. मला ऐकतो. मी आहे, तुम्ही आधी शांत व्हा बरं. नको करू हे धाडस. दादा तुम्ही आराम करा आधी. ऐक ना बाळा माझ, आता तुझ्या हत्या सगळे गेले त्या पाय. नको जाऊ ना तू. ऐक माझं. तुम्ही आधी आराम करा बरं. आराम कर. मी नाही जाऊ देणार तुला. नाही जाऊ देणार. पण गौरी नको ना जाऊस. अगं तो 12 साधा सुद्धा नाहीये का? त्याच्यात एक अदृश्य शक्ती आहे बाळा. सावकाश. आता ती शक्ती तुला भुलावून बोलवते. आपल्यासारख्या सामान्य माणसाने त्याच्या समोर उभं पण राहू नये ग. ऐक ना, अगं सगळं हिसकावून घेतलंय ग त्या 12वानं. आता तो तुला हिसकावून घेतोय. नको ना जाऊ. नको ना जाऊ. तायडे नको ना जाऊ. गौरी, मला माहिती आहे आपली ओळख नवी आहे, मैत्री नवी आहे, कदाचित मला अधिकार नाहीये हे बोलण्याचा, पण तू हे तडकाफडकी जे चॅलेंज स्वीकारलेस ना, 12 पोहून जायचं, त्याला माझा पाठिंबा नाहीये. तू खरंच 12 पोहून कुंडातून निघणार आहेस का? का करतेस हे सगळं? कुणाला दाखवायची ही मर्दुमकी? त्या विक्षिप्त माणसाला याचा शेवट काय होणार आहे माहितीये ना? तो जिंकणार आणि तू मरणार. हो, साध्या सरळ भाषेत हेच सत्य. तू मरणार आणि मग तुझ्या आईबाबांचं काय होणार? तुझ्या भावाचं काय होणार? माझं काय होणार? तू तुझा इगो जरा बाजूला ठेव, नाहीतर 2 मिनिटात पाण्याखाली गुदमरून मरेल तू. आपण थांबूया हे सगळं. आणि ते बघ, असं नाही करू शकत. अरे आपण सायन्स शिकलेली माणसं आहोत. मी शिकवते सायन्स लहान लहान मुलांना शाळेत. आपल्याला माहितीये ना सत्य काय ते. जर तो पुजारी 12व्यात पोहून कुंडातून बाहेर निघू शकतो तर मीही निघू शकते. अगं पण आजपर्यंत पुजारी सोडून ज्याने कोणी तो 12 पोहायचा प्रयत्न केलाय तो मरण पावलाय. तुझ्या आत्याचे मिस्टर, त्या श्रीवर्धनचा बापू आणि अशी बरीच माणसं आहेत ज्यांनी प्रयत्न केला आणि ते सगळे मरण पावले. हे बघ, अजूनही वेळ गेली नाहीये. तू हे सगळं मनातून काढून टाक. आपण माझ्या आईकडे जाऊ, ती नक्की मदत. अनिकेत, तुझी आई. मला माहिती आहे, आईनेच तुला परवानगी दिली आहे तुला आणि तुझ्या कुटुंबाला या गावात परत राहता यावं म्हणून. ती नक्की मदत करेल. खूप साधा आहेस तू. थँक्यू. तर आता हे 12 पोहून जायचं खूळ मनातून काढून टाक आणि उद्या आपण माझ्या आईकडे जाऊ.
तू ठीक आहेस? हा? तुला तुझा हट्ट पूर्ण करायचाच आहे ना? हा? मग खुशाल आणि जा आम्हा सगळ्यांना सोडून. आणखी